छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने फायनान्स कंपनी आणि वसुली अधिकारी या नावाखाली जे काही गुंडगिरी सुरू केली आहे ती तात्काळ बंद करून वसुली एजन्सी तात्काळ बंद करावी, त्याचे रेकॉर्ड तपासावे अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले। यामध्ये सर्वसामान्य नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्यावर मोटरसायकल खरेदी करतात, काही जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात, त्यातून त्यांची नोकरी, कामकाज, शेतीची कामे पूर्णत्वास जात असतात। अर्थातच त्यासाठीच लोक हप्ते स्वरूपात व्याजही भरत असतात। परंतु हल्ली असा ट्रेंडच सुरू झाला आहे की अनेक फायनान्स कंपनीने अनेक एजन्सीला वसुलीची कामे दिलेली असतात, त्यातून तो वसुली अधिकारी सदर व्यक्तीच्या घरी जाऊन एखादा हप्ता थकीत असेल तरी देखील पैसे आत्ताच्या आत्ता भरा असे दमदाटी करतो। पैसे घेतल्याशिवाय घरातून उठणार नाही असे मस्तीची भाषा बोलतो, शिवाय महिलांशी देखील असभ्य भाषेत बोलतो। यावरती आळा बसला पाहिजे। काही ठिकाणी तर चौकात चौकात थांबून हे वसुलीवाले गाडी दिसता क्षणीच गाडी हप्ता आत्ताच्या आत्ता भरा अन्यथा गाडी काढून घेऊ अशी धमकी देतात व नसेल तर त्या नागरिकांच्याकडून भरमसाठ पैसे उकळतात। हे कितपत योग्य आहे? अशा अनेक वसुली एजन्सी सध्या राज्यभरात किंबहुना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात आहेत। त्यामध्ये कोणाचेही रेकॉर्ड न तपासता त्यांना कामावरती रुजू करून घेणे, एजन्सी आयडेंटिटी देऊन त्यांना वसुलीसाठी नागरिकांच्या घरी पाठवणे, तिथे मस्ती दमदाटीचे भाषा करणे, पर्यायी शिवीगाळ करणे, वेळ पडल्यास त्या नागरिकांची गाडी उचलून आणणे, हप्ता सोडून इतरची रक्कम मागणे अशा स्वरूपाची कामे या एजन्सीमधून सरळ गुंडशाहीच्या स्वरूपात सुरू आहेत। जणू हा महाराष्ट्र नव्हे तर बिहार आहे की काय असं तरी कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी व नागरिकांना अभय देण्यासाठी अशा सर्व बेकायदेशीर एजन्सी, फायनान्स कंपनी यांना तात्काळ शासनाच्या मार्फत बंदी घातली पाहिजे व सूचना दिल्या पाहिजेत, अन्यथा जिथे जिथे म्हणून असा प्रकार एजन्सीच्या लोकांच्याकडून आमच्या निदर्शनास येईल तिथे तिथे त्या वसुली अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचे काम छत्रपती ग्रुपच्या वतीने करण्यात येईल। पर्यायी तात्काळ अशा एजन्सींना सूचना कराव्यात व अनधिकृत एजन्सींना बंदी घालून त्यांना शासनाची नियमावली ठरवून द्यावी, अन्यथा त्यांच्या व जिल्ह्यातील सर्व फायनान्स एजन्सीच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करू असा इशारा यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांनी दिला। यावेळी छत्रपती ग्रुप संपर्क प्रमुख संतोष भाऊ काळे पाटील, हातकणंगले तालुका प्रमुख रोहित भाऊ शिरोलीकर, अमर चौगले, कृष्णा होगले, सागर पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकोंजे।